आंबेडकर कॉलेजमध्ये महिलेसोबत अत्याचार याच्यानंतर समितीमध्ये काहीतरी झोड सुरू आहे असा आरोप केला जातो, काय सांगा? सर्वांना क्रांतिकारी देव. माझं नाव आदेश शेंडे, मी भीमार्ती नागपूर जिल्हा अध्यक्ष. तुम्ही विचारल्याप्रमाणे जी दीक्षाभूमी इथल्या आंबेडकर कॉलेज इथल्या ज्या प्राध्यापकांची लैंगिक अत्याचाराची जी तक्रार आहे त्याच्या बाबतीत समितीने म्हणजे कठोर कारवाई करावी आणि त्यांना शिक्षा व्हावी अशी आम्ही अपेक्षा करतो. या संदर्भात ही पहिली घटना नसून याच्या आधी पण एक अशी घटना झालेली आहे आणि याचा आम्ही पुरजोर विरोध करतो. जर याच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही समाजाच्या मदतीने एक मोठं आंदोलन उभारू. एक लेटर तुम्ही दाखवलं आहे नियुक्तीसह अधिकारपत्र जे बदंत नागार्जुन सुरेशजींनी रवी मेंढे यांना दिलं आणि त्यांचंच नाव जे आहे त्यांचं अगेन्स्ट तक्रार झालेली आहे, काय सांगा? बरोबर. हे जे लेटर आम्ही दिलेलं आहे याच्यामध्ये जे सहसाई आहे म्हणते सुरेश असेल त्यांनी एक अथॉरिटी लेटर म्हणून दिलेलं आहे रवी मेंढे यांच्या नावाने, जे म्हणजे कॉलेजच्या सगळे म्हणजे प्रशासकीय कामं सांभाळतील. त्याचबरोबर जे धर्मादाय आयुक्त आहेत त्यांच्या कार्यालयाशी संबंधित सगळे कामं सांभाळतील आणि जे दीक्षाभूमी स्मारक समिती आहे त्याच्या पण रिलेटेड जे सगळे काम आहेत ते सांभाळतील असं लेटर रवी मेंढेच्या नावाने. आणि रवी मेंढे हेच या प्रकरणामध्ये एक मुख्य आरोपी म्हणून त्यांचं नाव समोर आलेलं आहे. तर अशा माणसाला कशी काय नियुक्ती दिली गेली याच्याबद्दल आमचा एक म्हणजे विरोध आहे आणि लवकरात लवकर एक म्हणजे एक समिती नेमून या सगळ्या विषयांवर सखोल चौकशी व्हावी आणि त्याचा जो अहवाल आहे तो समाजासमोर आणावा ही आमची प्रमुख मागणी. स्मारक समितीचा विरोध करताय, टोटल बरखास्त झाली पाहिजे ही मागणी आपण करतो. नाही, स्मारक समिती ही टोटल बरखास्त झाली पाहिजे ही अशी एक समाजाची तीव्र इच्छा आहे. कारण ज्या प्रकारे कॉलेजियम असतं त्या प्रकारे हे नेटवर्क सुरू आहे. वडिलांनंतर मुलानंतर परत मुलगा ही एक पिढी दर पिढी ती त्यांच्याचकडे आहे. म्हणजे समितीचे जे पदाधिकारी किंवा मेंबर्स आहेत ते सगळे तेच आहेत आणि त्याच्यामुळे असं होतं की त्यांची एका प्रकारे मक्तेदारी तिथे सुरू आहे आणि दीक्षाभूमीसारख्या क्रांतिभूमीला त्यांनी पैसे उगायचं एक केंद्र बनवून ठेवलेलं आहे. आंबेडकर कॉलेज त्या जागेतून स्थलांतरित झालं पाहिजे अशी आपण मागणी केली आहे, काय सांगा? आंबेडकर कॉलेज त्या ठिकाणाहून स्थलांतरित झालं पाहिजे ही आमची एक प्रमुख मागणी आहे. त्याचं एक विशेष कारण असं की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमी नागपूर इथे लाखोच्या संख्येमध्ये जनसमुदायाला धम्माची दीक्षा दिली होती, तर अशा पवित्र ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने स्मारक जे दीक्षाभूमीचं जे स्मारक आहे त्याचं एक सौंदर्यीकरण करणं किंवा तिथे येणारे जे लाखो अनुयायी आहेत त्यांना सवलती प्रदान करणं या सगळीकडनं आपलं लक्ष केंद्रित न करता त्यांनी तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज याचा विस्तार अशा प्रकारे केलेला आहे की कम्प्लिटली त्या जागेवर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजचं अतिक्रमण झालेलं आहे. त्यासोबत त्यांनी तिथे एक क्रिकेट ग्राउंड उभारलेलं आहे आणि पार्किंग या सगळ्या गोष्टींच्यामुळे तिथे येणाऱ्या अनुयायांना थोडीशीही जागा वाचलेली नाही. म्हणून आमची ही मागणी आहे की तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज आणि ते क्रिकेट ग्राउंड कॉलेजच्या अगेन्स्टमध्ये जो कोणी जातो आता ज्या महिन्याची बातमी लागलेली आहे त्यांच्यावर नोकरीवरचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे की ते त्यांचं जे आहे त्यांना त्रास देण्यात येत आहे. याच्या आधी एक प्रिन्सिपल होत्या त्यांनाही काढण्यात आलं, ते आता कोर्टात गेले आहे. म्हणजे जो कोणी यांच्या अगेन्स्टमध्ये चाललाय समितीच्या अगेन्स्टमध्ये त्यांचा नोकरीवर प्रश्न उपस्थित करण्यात ऑब्व्हियस आहे, ते होणारच आहे. कारण जेव्हापर्यंत तिथे ती कॉलेजियम सारखी जी पद्धत आहे म्हणजे वडिलांच्या नंतर मुलगा किंवा घरच्यांचे जे आहेत समिती हे बघा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती ही दीक्षाभूमीचे जे स्मारक आहे त्याचा सांभाळ करते आणि ती समिती कॉलेजच्या पण याचे ट्रस्टी तेच आहे.
तर एका प्रकारे त्यांचं म्हणजे जसं ते तिथे कॉलेजियम सारखं ते वापर करतात, तर त्यांच्या याच्यामुळे काय आहे की ते तिथल्या ज्या प्रशासनावर आहे त्यांची तिथे कम्प्लिटली मक्तेदारी आहे. तर ते जसं म्हणतात तसं तिथे जर नाही झालं तर समोरच्याला तिथे त्रास होणारच आहे. ही स्वाभाविक गोष्ट आहे. आणि ज्या लोकांच्या पण अशा तक्रारी असतील ज्यांनी आतापर्यंत कुठे तक्रारी दिल्या नाही आहेत, आम्ही तुमच्या एक माध्यमाने, प्रसारमाध्यमाने आम्ही त्यांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही त्यांचे जे पण मुद्दे आहेत त्यांना आम्ही पूर्णपणे साथ. आपण आंबेडकर कॉलेजमध्ये शिक्षण शाला तयारी घोटाळ्याचा पण उल्लेख केला आहे. कशा प्रकारचा शाला तयारी घोटाळा त्या भागाचा म्हणजे आंबेडकर कॉलेजमध्ये झाला आहे? शाला तयारी घोटाळ्याच्या बाबतीत मी आता जास्त काही बोलू इच्छित नाही. आम्ही त्यांना RTI मार्फत काही माहिती मागितलेली आहे, जे त्यांनी आम्हाला पुरवायला आतापर्यंत स्पष्टपणे नकारच दिलेला आहे. जर त्या पुरवल्या नाही गेल्या तर मग आम्ही पुढे त्याच्या बाबतीत